श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आलेला आहात। मी भीमाशंकर संस्थानचा विश्वस्त या नात्याने आपण विचारल्याप्रमाणे 1925 26 फेब्रुवारी महाशिवरात्री यात्रा आहे। महाशिवरात्री यात्रा ही या ज्योतिर्लिंगावर आहे असं नाही, आपल्या भारतवर्षामध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी शिवलिंग आहे किंवा शिवालय आहे या ठिकाणी सर्व ठिकाणी महाशिवरात्री दिवशी गर्दी होत असते। आज द्वादश ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यामध्ये असलेले भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भारतातील यात्रस्थ तीर्थयात्री दर्शनाकरता येत असतात की जास्तीत जास्त माणसं लाईन लांब जाऊ नये, उन्हामध्ये थांबणार वाहू नये। त्यामुळे दोन प्रकारची बॅरिकेडिंग आहेत। इथे आल्यानंतर 3 प्रकारे दर्शनाची व्यवस्था आहे। एक आहे की सर्वसाधारण सगळ्यांना लाईन दर्शन करण्याची एक व्यवस्था आहे। दुसरी आहे की दर्शन पास आहे, पास घेऊन दिली जाते। आणि तिसरी जी आहे ती मुखदर्शन म्हणून आहे की काही लोकांना होऊ शकत नाही, एवढ्या किती केलं तर एवढ्या यात्रेचं दर्शन होत नसतं। कमीत कमी या ठिकाणी 1,00,000 1,50,000 यात्रा होती। आमच्या इथे मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन करण्याची पद्धत आहे अनादिकालापासून आणि सर्व भाविकांना आलेल्या आतमध्ये दर्शन जाण्याची इच्छा असते। त्याप्रमाणे एवढ्यांचं काही दर्शन होऊ शकत नाही, परंतु रात्रंदिवस धरता अंदाजे 35 ते 40 हजारापर्यंत माणूस आतमध्ये जाऊन दर्शन करू शकतो। याच्यापेक्षा व्यतिरिक्त माणसं जे आहेत मुखदर्शन आहे, कळस दर्शन आहे, अशा पद्धतीने दर्शन करून लोक शिवरात्रीचा सन्मान करून शिवरात्रीला आम्हाला सहकार्य करतात।